हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण वर्किंग कॅपिटल म्हणजेच खेळतं भांडवल या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. आपल्याला सिलेबसमध्ये वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट या कन्सेप्टचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामुळं प्रथम आपण हे वर्किंग कॅपिटल ही कॉन्सेप्ट काय आहे त्याच्यावर डिस्कशन करूया. सो जे कॅपिटल आहे, कॅपिटल आर डिवायडेड इनटू टू पार्ट्स. फर्स्ट इज फिक्स्ड कॅपिटल, स्थावर भांडवल, स्थिर भांडवल, अँड देन वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल. सो व्हॉट मीन बाय फिक्स्ड कॅपिटल? सिंपल मिनिंग आहे, फिक्स्ड कॅपिटल मीन्स दॅट कॅपिटल विच इज युज्ड फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ऑफ बिझनेस कन्सर्न. जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे बिझनेस कन्सर्नची, जनरली इट इज कॉल्ड ॲज फिक्स्ड कॅपिटल. फॉर एक्झाम्पल, परचेस ऑफ परमनंट असेट. नॉर्मली इट कन्सिस्ट ऑफ नॉन रिकरिंग इन नेचर. सो ज्या फिक्स्ड असेट्स आहेत, नॉन रिकरिंग नेचरचे, म्हणजे पुन्हा पुन्हा जे खर्च करावे लागत नाहीत, एकदाच जे पेमेंट करावं लागतं, एकदाच काय करावं लागतो, खर्च करावा लागत असतो, त्याच्यासाठी जे भांडवल लागतं, जनरली इट इज कॉल्ड ॲज फिक्स्ड कॅपिटल. सर्वसाधारणपणे ज्या परमनंट असेट्स आहेत, लँड, बिल्डिंग, मशिनरी, दीज आर द परमनंट असेट्स, आणि त्याच्यासाठी जो खर्च करावा लागतो, त्या ज्या परचेस केल्या जात असतात त्या जनरली फिक्स्ड कॅपिटल थ्रू परचेस कराव्या लागत असतात. ओके. देन सेकंड, वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल इज अनदर पार्ट ऑफ कॅपिटल विच इज नीडेड फॉर मीटिंग डे टू डे रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस कन्सर्न. सिंपल आहे, वर्किंग कॅपिटल कशासाठी लागत असतं? आतापर्यंत बऱ्याच वेळा वर्किंग कॅपिटल हा शब्द आलेला आहे, त्याची आपण चर्चा, डिस्कशन, त्याचं मिनिंग पण बघितलं आहे. जनरली नीडेड फॉर मीटिंग डे टू डे रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस कन्सर्न. ज्या बिझनेस कन्सेप्ट, व्यवसाय संस्थेच्या ज्या डे टू डे रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यासाठी जे भांडवल लागतं, जनरली इट इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल. फॉर एक्झाम्पल, पेमेंट टू क्रेडिटर्स, क्रेडिटरचं पेमेंट द्यायचं आहे. पेमेंट टू वर्कर्स, वर्करचं पेमेंट द्यायचं आहे, वेजेस, सॅलरीज. परचेस ऑफ रॉ मटेरियल्स, रॉ मटेरियल खरेदी करायचं आहे, त्याचं पेमेंट द्यायचं आहे. जनरली हे ज्या डे टू डे रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यासाठी जे भांडवल लागतं, इट इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल. नॉर्मली इट कन्सिस्ट ऑफ रिकरिंग इन नेचर. म्हणजे हे जे कॅपिटल आहे, वर्किंग कॅपिटल किंवा हे जी पेमेंट्स आहेत हे कसे असतात? कन्सिस्ट ऑफ रिकरिंग इन नेचर, म्हणजे पुन्हा पुन्हा हे खर्च करावे लागतात. म्हणजे पेमेंट क्रेडिटरना वारंवार द्यावं लागतं, सॅलरी दरमहा, दर आठवड्याला, दररोज वेजेस पेड करावे लागत असतात. रॉ मटेरियल्स सुद्धा पेमेंट डेली बेसिसवर सुद्धा दिलं जाऊ शकतं. जनरली इट इज कॉल्ड ॲज रिकरिंग इन नेचर, म्हणजे जे सारखे सारखे पुन्हा पुन्हा खर्च करावे लागत असतात त्याच्यासाठी जे भांडवल आवश्यक असतं, इट इज कॉल्ड ॲज खेळतं भांडवल म्हणजेच वर्किंग कॅपिटल. इट कॅन बी इझिली कन्व्हर्टेड इन टू कॅश. आणि हे जे भांडवल आहे कॅशमध्ये लगेच काय होत असतं? कन्वर्ट होत असतं. हेन्स इट इज ऑल्सो नोन ॲज शॉर्ट टर्म कॅपिटल, किंवा ह्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असं सुद्धा म्हणतात, किंवा सर्क्युलेटिंग कॅपिटल असं सुद्धा म्हटलं जात असतं, चक्राकार भांडवल असं म्हटलं जात असतं. सो एक दोन डेफिनेशन पाहू. सिंपल कॉन्सेप्ट आहे, डेफिनेशन सुद्धा सिंपलच असणार आहेत. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ मीड, बेकर अँड मेलट, काय डेफिनेशन आहे? वर्किंग कॅपिटल मीन करंट असेट, म्हणजे ज्या सगळ्या करंट असेट्स आहेत, बॅलन्स शीट जर समजत असेल तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला असणाऱ्या ज्या सगळ्या करंट असेट्स आहेत त्यालाच इथं काय म्हटलं जातं? अकाउंटिंग लँग्वेजमध्ये वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जात असतं. म्हणजे डेटर्स असतील, ॲडव्हान्स पेमेंट असेल, बिल्स रिसिवेबल आहे, कॅश इन बँक आहे, जनरली हे काय असतं? वर्किंग कॅपिटल. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ जे एस मिल, जे एस मिलने डेफिनेशन काय केले? तर सम ऑफ द करंट असेट्स इज द वर्किंग कॅपिटल ऑफ द बिझनेस. आता इथे सम म्हणजे काय? टोटल. या अर्थानं एक अमाऊंट कशाची? करंट असेटची, म्हणजे जे चालू मालमत्ता आहे, चल मालमत्ता आहेत, असेट इज वर्किंग कॅपिटल ऑफ बिझनेस. म्हणजे त्या व्यवसाय संस्थेचं ते काय असतं? वर्किंग कॅपिटल असतं. ओके. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ वॅटसन अँड ब्रिघॅम, वर्किंग कॅपिटल रेफर्स टू अ फर्म्स इन्व्हेस्टमेंट इन शॉर्ट टर्म असेट. वर्किंग कॅपिटलचा संबंध कशाशी आहे? जे फर्मची इन्व्हेस्टमेंट जे शॉर्ट टर्म असेटमध्ये झालेली आहे तेच काय असतं? वर्किंग कॅपिटल असतं. शॉर्ट टर्म सिक्युरिटीज, अकाउंट रिसिवेबल्स अँड इन्व्हेंटरीज. म्हणजे शॉर्ट टर्म असेट्स कोणत्या? जनरली शॉर्ट टर्म सिक्युरिटीज म्हणजे बॉन्ड्स, डिबेंचर्स ऍटसेट्रा, किंवा अकाउंट रिसिवेबल्स म्हणजे डेटर्स, बिल्स रिसिवेबल, आणि इन्व्हेंटरी जे स्टॉक आहे, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, वर्क इन प्रोग्रेस, रॉ मटेरियल, यामधली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यालाच काय म्हटलं जातं? शॉर्ट टर्म असेट. आणि त्या शॉर्ट टर्म असेटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं? वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जात असतं. हे एक डेफिनेशन छान आहे. देन अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ बोनिविले काय आहे? एनी ॲक्विजिशन ऑफ फंड्स which increases the current assets
इन्क्रीज वर्किंग कॅपिटल ऑल्सो फॉर दे आर वन अँड द सेम. म्हणजे एनी ॲक्विजिशन ऑफ फंड्स, म्हणजे जो फंड तुम्ही अक्वायर करता विच इन्क्रीज द करंट असेट, ज्यामुळे करंट असेट वाढतात. इन्क्रीज वर्किंग कॅपिटल, ऑटोमॅटिक त्यामुळे वर्किंग कॅपिटल वाढतं. म्हणजे करंट असेट वाढणं म्हणजेच वर्किंग कॅपिटल वाढणं. थोडक्यात काय वरच्या ज्या दोन डेफिनेशन आहेत त्याच इथं वेगळ्या पद्धतीने मांडलेले आहे की करंट असेट म्हणजेच वर्किंग कॅपिटल. शुबिन यांची डेफिनेशन काय, वर्किंग कॅपिटल इज द अमाऊंट ऑफ फंड्स नेसेसरी टू कव्हर द कॉस्ट ऑफ ऑपरेटिंग द एंटरप्राइज. सो काय आहे वर्किंग कॅपिटल, म्हणजे वर्किंग कॅपिटल जनरली इट इज रिलेटेड टू कव्हर द कॉस्ट ऑफ ऑपरेटिंग ऑफ द एंटरप्राइजेस. म्हणजे जनरली बिझनेसचे जे ऑपरेशन्स आहेत त्याची जी कॉस्ट आहे, टू कव्हर द कॉस्ट, त्याचा जो खर्च आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी काय अमाऊंट आहे, निधी आहे, जनरली इट इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल. देन गेरेस्टेनबर्ग त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, सर्क्युलेटिंग कॅपिटल मीन्स, त्यांनी सर्क्युलेटिंग कॅपिटल असा शब्द वापरलेला आहे. सर्क्युलेटिंग कॅपिटल मीन्स करंट असेट्स ऑफ कंपनी दॅट आर चेंज्ड इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ द बिझनेस फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. फॉर एक्झाम्पल फ्रॉम कॅश टू इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी रिसिवेबल्स अँड रिसिवेबल टू कॅश. चक्राकार भांडवल असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. मीन्स करंट असेट, ह्या करंट असेट्स असतात कंपनीच्या दॅट आर चेंज इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे एका स्वरूपातून असेटचं जे स्वरूप आहे ते फक्त काय होत जात असतं, चक्राकार पद्धतीनं बदलत जात असतं. त्याला काय म्हटलं जातं, जे ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसाय संस्थेचं जे जनरल ऑपरेशन आहेत, तो जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये एक असेट दुसऱ्या असेटमध्ये फक्त परावर्तित होत जात असते. त्यालाच इथं सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हणजे वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल फ्रॉम कॅश टू इन्व्हेंटरी, म्हणजे कॅश असेल तर इन्व्हेंटरी परचेस केली जाते की ऑटोमॅटिक कॅशचं रूपांतर इन्व्हेंटरीमध्ये होत असतं. त्यानंतर इन्व्हेंटरी टू रिसिवेबल, इन्व्हेंटरी विकल्या की ऑटोमॅटिक त्याचं रूपांतर रिसिवेबल म्हणजे डेटर्समध्ये आणि बिल्स रिसिवेबलमध्ये होत जातं. आणि त्या रिसिवेबल्स कलेक्ट झाले की ऑटोमॅटिक त्याचं रूपांतर कॅशमध्ये होत जात असतं. म्हणजे कॅश टू इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी टू रिसिवेबल्स अँड देन रिसिवेबल्स टू कॅश. हा एक पिरियड 100, 120, 90 दिवसापर्यंतचा असू शकतो. ओके, सो ह्या काय आहेत वर्किंग कॅपिटलच्या डेफिनेशन्स आहेत. आता वर्किंग कॅपिटलच्या काय कन्सेप्ट आहेत ते आपण विचारात घेऊया. दोन विचार आहेत वर्किंग कॅपिटलचे, एक ग्रॉस वर्किंग कॅपिटल, ढोबळ खेळतं भांडवल, आणि नेट निव्वळ खेळतं भांडवल. काय आहे ग्रॉस वर्किंग कॅपिटल इज द जनरल कन्सेप्ट विच डिटरमाइन्स द वर्किंग कॅपिटल कन्सेप्ट. एक जनरल कन्सेप्ट आहे. Thus, the gross working capital is the capital invested in total current assets of the business concern. म्हणजे एकूण ज्या टोटल करंट असेट्स आहेत व्यवसाय संस्थेच्या त्याला इथं काय म्हटलं जातं, ग्रॉस वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. इज द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन करंट असेट्स ऑफ द बिझनेस. सो ग्रॉस वर्किंग कॅपिटल इन सिम्पली कॉल्ड द टोटल करंट असेट ऑफ द कन्सर्न. म्हणजे व्यवसाय संस्थेच्या बॅलन्स शीटच्या असेट्स साईडवरच्या ज्या सगळ्या करंट असेट्स आहेत त्याला इथं काय म्हटलं जातं, ढोबळ किंवा ग्रॉस वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. सो ग्रॉस वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट. ओके, देन निव्वळ नेट वर्किंग कॅपिटल, अगदी याच्याही अपोज कॉन्सेप्ट आहे. नेट वर्किंग कॅपिटल, नेट वर्किंग कॅपिटल इज द स्पेसिफिक कन्सेप्ट, एक स्पेसिफिक कन्सेप्ट आहे ती, विच कन्सिडर बोथ करंट असेट्स अँड करंट लायबिलिटी ऑफ द कन्सर्न. म्हणजे इथं करंट असेटचा पण विचार केलेला आहे नेट वर्किंग कॅपिटलमध्ये आणि करंट लायबिलिटीचा पण विचार केलेला आहे. मग हे कसं निर्धारित केलं जातं, नेट वर्किंग कॅपिटल इज द एक्सेस ऑफ करंट असेट, एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर द करंट लायबिलिटी ऑफ द कन्सर्न ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड. एका विशिष्ट पिरियडमधल्या ज्या करंट असेट्स आहेत ज्या करंट लायबिलिटीपेक्षा जास्त आहेत, म्हणजे करंट असेट ज्या करंट लायबिलिटीपेक्षा जास्त आहेत त्याला नेट वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जात असतं. इफ द करंट असेट्स एक्सीड द करंट लायबिलिटीज इट इज सेड टू बी पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल. म्हणजे करंट असेट जर जास्त असेल करंट लायबिलिटीपेक्षा तर ते पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल असतं. इट इज रिव्हर्स, इट इज सेड टू बी निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल. आणि हे जर रिव्हर्स असेल म्हणजे करंट लायबिलिटी जास्त असतील तर त्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जात असतं. सो नेट वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी जो डिफरन्स आहे त्याला निव्वळ खेळतं भांडवल असं म्हटलं जात असतं. सो जे कॉम्पोनंट आहेत वर्किंग कॅपिटलचे त्याची आपण चर्चा करू. घटक वर्किंग कॅपिटल कॉन्स्टिट्यूट्स व्हेरियस करंट असेट्स अँड करंट लायबिलिटी. मग इथं निव्वळ करंट म्हणजे नेट वर्किंग कॅपिटलची कन्सेप्ट इथं आपल्याला काय करायचे विचारात घ्यावयाचे आहे. तर त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत दिस कॅन बी इलिस्ट्रेटेड बाय फॉलोइंग चार्ट. खालील उदाहरणानं ते समजून येत असतात. सो करंट असेट पहा, वर्किंग कॅपिटल करंट असेटमध्ये काय येत असतं,
आपल्याला हे माहितच आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, शॉर्ट टर्म लोन्स ॲडव्हान्स, इन्व्हेंटरीज, प्रिपेड एक्सपेन्सेस, ॲक्रुड इन्कम. ओके. देन करंट लायबिलिटीमध्ये बिल्स पेबल, सन्ड्री क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, डिव्हिडंड पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट अँड प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. सो difference between current asset and current liability, it is called as working capital, that is net working capital. So types of working capital: permanent working capital, temporary working capital, semi variable working capital, आणि टेम्पररी मध्ये सीझनल वर्किंग कॅपिटल आणि स्पेशलाइज्ड वर्किंग कॅपिटल असे काही त्याचे काय आहेत तिथं सोर्स आहेत. परमनंट वर्किंग कॅपिटल, कायमस्वरूपी खेळते भांडवल. इट इज ऑल्सो नोन ॲज फिक्स्ड वर्किंग कॅपिटल, म्हणजे याला स्थिर खेळतं भांडवल असं सुद्धा म्हणतात. इट इज द कॅपिटल द बिझनेस कन्सर्न मस्ट मेंटेन सर्टन अमाऊंट ऑफ कॅपिटल ॲट मिनिमम लेवल ॲट ऑल टाइम्स. म्हणजे हे कॅपिटल काय आहे? इट इज अ वर्किंग कॅपिटल बिझनेस कन्सर्न मस्ट मेंटेन. प्रत्येक व्यवसाय संस्थेला एक विशिष्ट हे कॅपिटल काय करावं लागतं? मेंटेन करावं लागतं ॲट ऑल टाइम. म्हणजे कायमस्वरूपी एक विशिष्ट अमाऊंट वर्किंग कॅपिटल म्हणून व्यवसाय संस्थेला काय करावं लागतं? तिथं ठेवावे लागत असते. त्याला परमनंट वर्किंग कॅपिटल असं म्हणतात. द लेवल ऑफ परमनंट वर्किंग कॅपिटल डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ बिझनेस. व्यवसाय संस्थेच्या स्वरूपावर ह्या कॅपिटलची मात्रा म्हणजे लेवल काय होत असते? निश्चित होत असते. परमनंट ऑर फिक्स्ड वर्किंग कॅपिटल विल नॉट चेंज इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाइम ऑर व्हॉल्यूम ऑफ सेल. म्हणजे कालावधी असेल किंवा विक्रीचा व्हॉल्यूम असेल, विक्रीचा आकार असेल, म्हणजे व्यवसाय संस्था जुनी असो, व्यवसाय संस्था नवीन असो, तेजी असो अथवा मंदी असो, विशिष्ट असं हे जे कॅपिटल आहे कायमस्वरूपी व्यवसाय संस्थेला काय करावं लागतं? मेंटेन करावं लागतं. ओके. हा त्याचा ग्राफ आहे. परमनंट वर्किंग कॅपिटल, अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल, एक विशिष्ट अमाऊंट कायमस्वरूपी व्यवसाय संस्थेला काय करावं लागते? मेंटेन करावं लागते. देन टेम्पररी वर्किंग कॅपिटल, तात्पुरते खेळते भांडवल. इट इज नोन ॲज व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. याला चल वर्किंग कॅपिटल किंवा बदलते वर्किंग कॅपिटल असं पण म्हटलं जातं. इट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल विच इज रिक्वायर्ड टू मीट द सीझनल डिमांड्स अँड सम स्पेशल पर्पज. ज्या सीझनल, ज्या हंगामी गरजा आहेत त्यासाठी हे वर्किंग कॅपिटल लागत असतं किंवा एका विशिष्ट कारणासाठी या वर्किंग कॅपिटलची काय असते? आवश्यकता असते. इट कॅन बी फर्दर क्लासिफाईड इन टू सीझनल वर्किंग कॅपिटल अँड स्पेशल वर्किंग कॅपिटल. म्हणजे याचं दोन गटात वर्गीकरण होतं. सीझनल वर्किंग कॅपिटल म्हणजे हंगामी खेळतं भांडवल आणि विशेष खेळतं भांडवल, असे दोन गटात याचं वर्गीकरण होतं. सो द कॅपिटल रिक्वायर्ड टू मीट द सीझनल नीड्स ऑफ द बिझनेस कन्सर्न इज कॉल्ड ॲज सीझनल वर्किंग कॅपिटल. म्हणजे ज्या सीझनल नीड्स आहेत, हंगामी ज्या गरजा असतात त्यासाठी जे वर्किंग कॅपिटल लागतं ते सीझनल वर्किंग कॅपिटल. द कॅपिटल रिक्वायर्ड टू मीट द स्पेशल exigencies such as launching of extensive market campaigns for conducting research. म्हणजे ज्या स्पेशल एक्झिजन्सीज आहेत त्यासाठी हे काय लागत असतं? कॅपिटल लागत असतं. म्हणजे विशिष्ट अशा कॅम्पेनसाठी, विशिष्ट अशा कारणासाठी, विशिष्ट अशा कारणासाठी जे कॅपिटल लागतं त्याला इथं काय म्हटलं जात असतं? स्पेशल कॅपिटल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, लॉन्चिंग ऑफ एक्सटेन्सिव्ह मार्केट कॅम्पेन्स फॉर कंडक्टिंग रिसर्च. म्हणजे मार्केट कॅम्पेनसाठी किंवा जे रिसर्च आहेत त्याच्यासाठी विशेष असं वर्किंग कॅपिटल लागतं. तर हे जे टेम्पररी वर्किंग कॅपिटल आहे तेच कॉल्ड ॲज व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. सतत या अमाऊंटमध्ये काय होत राहत असतो? बदल, चेंजेस होत राहत असतात. ओके. देन सेमी व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल. Certain amount of working capital is in the field level up to a certain stage, and after that it will increase depending upon the change of sales or time. So, certain amount of working capital, काही विशिष्ट अमाऊंट जी आहे वर्किंग कॅपिटलची, इज इन द फील्ड लेवल अप टू अ सर्टन स्टेज. एका विशिष्ट व्यवसाय संस्थेच्या स्टेजपर्यंत वर्किंग कॅपिटल कॉन्स्टंट राहतं आणि आफ्टर दॅट इट विल इन्क्रीज. आणि एका विशिष्ट लेवल नंतर, एका विशिष्ट स्टेज नंतर बिझनेसच्या काय होत असतं? हे जे कॅपिटल आहे ते
बदलतं जातं, म्हणजेच इन्क्रीज होत जातं, वाढत जातं, डिपेंडिंग अपॉन चेंजेस ऑफ सेल्स ऑर टाइम. म्हणजे जसजसा कालावधी वाढतो, जसजसा काळ पुढे सरकत जातो, विक्रीमध्ये बदल होत जात असतात, तसं या वर्किंग कॅपिटलमध्ये सुद्धा काय होत जात असतात, तिथं बदल होत जात असतात. म्हणजे विक्री वाढते, ऑटोमॅटिक हे कॅपिटल काय होत असतं, वाढत असतं. त्यामुळे सेमी व्हेरिएबल म्हणजे एका वर्षाची अमाऊंट कॉन्स्टंट राहते वर्किंग कॅपिटलची स्पेसिफिक स्टेजपर्यंत व्यवसाय संस्थेच्या, आणि आफ्टर पासिंग पर्टिक्युलर स्टेज, ती स्टेज पास झाल्यानंतर ऑटोमॅटिक हे कॅपिटल काय जात असतं, वाढत असतं. त्याला सेमी व्हेरिएबल वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जात असतं. ओके, सो वर्किंग कॅपिटल नीड, वर्किंग कॅपिटलची गरज का असते ते थोडक्यात इथं समजून घेऊया आपण. वर्किंग कॅपिटल इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ द बिझनेस कन्सर्न. Every business concern must maintain certain amount of working capital for their day-to-day requirements and to meet short-term obligation. वर आपण अर्थ बघितलाय, ज्या डे टू डे रिक्वायरमेंट्स आहेत, शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स आहेत. फॉर फुलफिलमेंट ऑफ दिस डे टू डे रिक्वायरमेंट अँड शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन वर्किंग कॅपिटल इज नीडेड. सो फर्स्ट, परचेस ऑफ रॉ मटेरियल्स अँड स्पेअर्स. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये जे रिक्वायर्ड रॉ मटेरियल आहे ते खरेदी करण्यासाठी, जे स्पेअर्स पार्ट्स वगैरे आहेत ते खरेदी करण्यासाठी वर्किंग कॅपिटल आवश्यक असतं. दॅट मीन्स द बेसिक पार्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज रॉ मटेरियल. रॉ मटेरियल हा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमधला बेसिक पार्ट असतो. इट शुड बी परचेस फ्रिक्वेंटली अकॉर्डिंग टू द नीड्स ऑफ द बिझनेस कन्सर्न. फ्रिक्वेंटली म्हणजे सतत व्यवसाय संस्थेच्या गरजेनुसार परचेस जे आहे म्हणजे रॉ मटेरियलचं खरेदी करावी लागते. हेन्स एव्हरी बिझनेस कन्सर्न मेंटेन सर्टन अमाऊंट ॲज वर्किंग कॅपिटल टू परचेस रॉ मटेरियल, कॉम्पोनंट्स अँड स्पेअर पार्ट. सो हे कॉम्पोनंटसाठी, स्पेअर पार्टसाठी, रॉ मटेरियल परचेससाठी सर्टन अमाऊंट वर्किंग कॅपिटलची कायम लागत असते. पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरी. जे वर्कर्स आहेत त्यांना रेग्युलर वेजेस द्यावे लागत असतात. डेली वर्कर्सना डेली वेजेसनं जर काम करत असतील लोक, तर त्याचबरोबर जे परमनंट एम्प्लॉईज आहेत आफ्टर कम्प्लिशन ऑफ मंथ पेमेंट द्यावं लागत असतं. नेक्स्ट पार्ट ऑफ वर्किंग कॅपिटल इज पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरीज टू लेबर अँड एम्प्लॉईज. पिरियडिकल पेमेंट फॅसिलिटीज मेक एम्प्लॉईज परफेक्ट इन देअर वर्क. जर पिरियडिकली पेमेंट जर वर्कर्सना व्यवसाय संस्था देत गेली, ऑटोमॅटिक एम्प्लॉय परफेक्ट इन देअर वर्क म्हणजे तो त्याच्या कामामध्ये काय राहत असतो, अचूक राहत असतो, रेग्युलरिटी त्याच्या कामामध्ये येत असते. सो बिझनेस कन्सर्न मेंटेन ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल टू मेक पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरी. सो फॉर द पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरी ॲडिक्वेट म्हणजे अमाऊंट आहे, पुरेशी अमाऊंट वर्किंग कॅपिटल म्हणून व्यवसाय संस्थेनं मेंटेन केली पाहिजे. देन day-to-day expenses. A business concern has to meet various expenditures regarding the operations at daily basis like fuel, power, office expenses. जे रुटीन एक्सपेन्सेस आहेत त्याच्यावर व्यवसाय संस्थेला खर्च करावा लागतो, त्याच्यासाठी सुद्धा काही अमाऊंट वर्किंग कॅपिटलची आवश्यक असते. देन प्रोव्हाइड क्रेडिट ऑब्लिगेशन्स. A business concern responsible to provide credit facility to customer and meet short-term obligation. So the concern must provide adequate working capital. So credit obligation, a business concern responsible to provide credit facility to customer. कस्टमरला इथं व्यवसाय संस्था काय करत असते, क्रेडिट देत असते. जसं बिझनेसला क्रेडिट मिळत असतं तसं कस्टमरला सुद्धा क्रेडिट द्यावं लागत असतं. अँड मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन ॲज वेल ॲज जे शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन्स आहेत ते सुद्धा पेड करावे लागत असतात. तर अशा वेळेला सो द कन्सर्न मस्ट प्रोव्हाइड ॲडिक्वेट वर्किंग कॅपिटल. मग वर्किंग कॅपिटलची गरज असते. म्हणजे थोडक्यात काही जर क्रेडिट ऑब्लिगेशन्स क्रिएट होत असतील तर ती पेड करण्यासाठी रेग्युलर पिरियडनुसार ज्या तारखेला ते ड्यू होतील त्या तारखेला ते पेड करावे लागतील. त्यासाठी सुद्धा वर्किंग कॅपिटलची काय असते, इथं गरज असते.